नमस्कार. तर बघा, आता मस्त संध्याकाळची वेळ आहे आणि आता लागलेले स्वयंपाकाला. तर आज असा मस्त स्पेशल असा थोडासा वेगळा बेत आहे. तर आज आम्ही बनवणार आहे चूर कांदा किंवा डाळ कांदा. तर आज सकाळी म्हणजे हरभरे ते भरडायचं चाललं होतं आमचं. तर हरभरे पण भरडले आणि डाळ नीट केली. तर डाळीमध्ये कसं डाळ नीट केल्यानंतर तर थोडाफार तर म्हणजे आपण जे याच्यावर जात्यावर डाळ भरडेल राहती तर थोडासा असा बारीक चूर निघतो. तर बघा, मस्त असा चूर पण निघलेला होता. आणि हा चूर आहे का हरभऱ्याच्या डाळीचा, तर तो भिजत घातला आणि याचा इतका मस्त असा डाळ कांदा किंवा चूर कांदा बनवतो ना. तर म्हणजे जेव्हा आम्ही कधी पण जेव्हा हरभऱ्याची डाळ भरडितो ना, त्याच्यानंतर हा जो चूर राहतो का त्याचा आम्ही म्हणजे डाळ कांदा किंवा चूर कांदा कंटिन्यू करीत राहतो. तर म्हणलं चला कुडावी म्हणजे आता बाजूला फेकून न देता आपली अशी मस्त अशी भाजी होणार याची. तर जेव्हा सगळं डाळ ते नीट करून झाली त्याच्यानंतर 4 वाजता मी तो चूर भिजत घातलेला होता आणि आता मस्त भिजलेला आहे. तर आता लगेच बाकीचं जे आपल्याला कांदा ते लागत ते सगळं कापून घेणार बघा मी. कांद्याला आहे ना जास्त म्हणजे जास्त मोठा कांदा टाकायचा 2-4. तर जेवढा कांदा आपण चांगला म्हणजे जास्त टाकून आणि खरपूस भाजून हे करू ना तेवढं आपला चूर कांदा एकदम भारी लागतो. शिव काय झालं? बघा, आता चाललं होतं चुलीवर स्वयंपाक बनायचा पण इतकं वार आहे आणि घरात सगळ्यात मेन लाईट पण नाहीये. त्याच्यामुळे म्हणलं बाहेर बरं आहे, पण इतकं वार आहे ना त्याच्यामुळे काहीच म्हणजे असं व्यवस्थित जाळ लागत नाही. पाणी टाकलं होतं गरम करायला. पाणी पण आपलं गरम झालेलं आहे बघा. मी ते आता जगात काढून घेते. तर आता कांदा ते परतू राहिला थोडस तेल टाकून. आणि मी किती मोठा 2-4 कांदे घेतले आणि मस्त बारीक कापून घेतले. तर याला चांगला लाल परतूच तोवर मी आता मसाला काढून घेणार आहे. तर 2-4 कांदे लसूण आणि थोड्याशा मिरच्या आणि आपण तसा म्हणजे मसाला तर टाकणारच थोडासा कांदा लसूण मसाला आणि ते पण मग आपल्या चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आणि थोडेसे जिरे खलबत्त्यात कुटून घ्यायचं ताटामध्ये. आणि आता एक एक मीठ मिरची आणि थोडेसे जिरे लसूण खलबत्त्यात तोपर्यंत ठेसून घेते. आणि जोपर्यंत आपले ठेसून होत नाही तर इकडे कांदा पण चांगला असा लाल परतला जातो. बघा, आपल्याला डाळ कांदा म्हणजे चूर कांदा करून घ्यायचा आहे. तर कढईमध्ये तेल आणि ते परतायला टाकलेलं होतं कांदा. आणि मग थोडासा लाल झाला बघा आपला कांदा एकदम लालसर असा परतून घ्यायचा. आणि चूर कांद्याला कसं आहे जास्त कांदे टाकायचे म्हणजे मग चूर कांदा एकदम आपला मस्त लागतो. तर मी आता थोडासा म्हणजे कांदा लाल झालेला होता नंतर मग थोडस आणखी तेल टाकलं. थोडी जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची. आणि मग जो मसाला होता का आपला कांदा त्याच्यानंतरून लसूण मिरची जिरे आणि थोडस मीठ टाकून घेतलेलं होतं ते सगळं खलबत्त्यात कुटून घेतला होता अगोदर. तो आता याच्यात टाकून द्यायचं कढईत. आणि कसं आपला जो चूर कांदा आहे ना त्याला कोणी कोणी म्हणजे सगळं डाळ बी टाकीत ती पण छान लागते. सगळं डाळीचा पण एकच नंबर लागतो. तर मग आम्ही आज याचा आहे का थोडासा जो चूर होता तो टाकून घेतला. आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि आपल्या घरगुती मसाले जसं की आपला समजा कांदा लसूण मसाला राहतो आणि थोडीशी लाल मिरची पावडर ती टाकून घेतली. आणि मग त्याच्यात व्यवस्थित असा परतून घेतला. आणि मग नंतरून
त्याच्यात जो कांदा आहे का तो पण एकदम व्यवस्थित परतून घेतला. आणि खरं तर आमच्याकडे म्हणजे हे नव्हतं कोथंबीर, त्याच्यामुळे मी कोथंबीर काही टाकलीच नाही. जर ताजी ताजी जर कोथंबीर असली ना तर एकच नंबर भाजी लागती. पण होता थोडासा कढीपत्ता तर तोच टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग एक टमाटर होतं तर ते बारीक कापून घेतलेलं होतं तर ते टाकून दिलं. आणि हे सगळं जो मसाला आहे का आता पूर्ण तर ते सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि आपला कांदा आणि टोमॅटो राहताना तर ते नरम व्हायला टाइम लागतो, त्याच्यामुळं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आणि मी मसाल्यात पण थोडंसं अगोदर मीठ टाकलेलंच होतं. आणि मिठाने कसं जो आपला कांदा आणि टमाटा आहे का ते नरम व्हायला पटकन मदत होती, त्याच्यामुळे मीठ टाकून घेतलं मी. आणि 1 मिनिटभर चांगला मसाला पूर्ण परतून दिला. आणि जो आपला चूर आहे भिजवलेला तर मी थोडासा लवकरच भिजत घातलेला होता 4-5 वाजता, तर तो आता टाकून द्यायचा आहे पूर्ण. आणि आता पण म्हणजे पाण्यातच ठेवलेला होता. तर तुम्ही बघा किती मस्त भिजलेला आहे. तर पूर्ण असा डाळ त्याच्यामध्ये टाकून घेतली. आणि ही भाजी आम्ही म्हणजे आमच्या आईन त्या लहानपणी जेव्हा आम्ही लहान होतो का तेव्हा बनवायच्या तर इतकी मस्त लागायची. आणि समजा एखाद्या दिवशी शाळेत न्यायला पण बनवून जर दिली ना पोरांना तरी पण पोरं कितकं आवडीनं खातात. त्यासाठी आज बनवून बघू आणि आराला त्यांना जर आवडली ना तर मग कसं पोरांना शाळेत द्यायला पण बरं राहत. 5-1 मिनिटं झाले त्यांना परतून घेतला आपला डाळ कांदा. तर त्याच्यानंतर मी आता याच्यात आहे ना पाणी टाकून घेणार. गरम आपण करून घेतलेलं पाणी तर शिजायपुरतं आपलं पाणी टाकायचं. आणि चांगलं याला गडगडा शिजून द्यायचं 5-1 मिनिटं म्हणजे आपला कांदा जो डाळ कांदा आहे तो रेडी होणार आहे. काय भाजी बन राहिली? आज का चूर कांदा बनायचा ना आपल्याला. म्हणजे हरभऱ्याची डाळ नाही राहत का आपण आज भरलेली नाही की त्याचा बारीक चूर त्याची भाजी बनवायची. तू खाल्ली कधी नाही? तुमचं खेळून झालं का? तुम्ही काय खेळत होते आता? लपाछुपी. लपाछुपी. आता अंधार झाला आता ना खेळ बर का. नाही. सोनबाबडी तू शाळेत जाते का? हा. आज का होमवर्क दिले? हा होमवर्क झाला तुझा? नाही करायचंय. कधी करायचं मग? रात्री हा. घ्यायचं करून मग जेवण करायचं आधी पटकन. मम्मी तिच्या 4च लाईन झाल्या. 4 लाईन झाले होय. जाय घे करून लाईट आली जाय. बघा आपला डाळ कांदा आता चांगला मस्त शिजलेला असणार आहे. तर झाकण ठेवलेलं होतं 5 मिनिटं. आणि बघू आपली डाळ शिजली काय मस्त असा. आणि थोडासा चुरत होता त्याच्यामुळे तो शिजायला पटकन मदत झाली. तर बघा मस्त असा आपला डाळ कांदा रेडी आहे. आणि मी थोडासा रसा ठेवलेला आहे कारण मग तसा बी मस्त राहतो. कोरडा तर छानच लागतो म्हणा पण असा बी थोडासा बनवून बघितला एकदम छान लागतो. बघा आज आपण मस्त असा डाळ कांदा बनवलेला आहे. तर आमचा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. एकदम साधी सोपी आहे. जास्त काही साहित्य पण नाही लागत. घरगुती साहित्यात मस्त होती. आणि व्हिडिओवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. तर चला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की आमचा डाळ कांदा कसा बनलेला आहे.